करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे। मग तिसरा मुद्दा कारण नसताना आणण्यात आला की वाघनख ठेवण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केला जातो आहे। हेही अर्ध सत्य नाही तर पूर्ण असत्य आहे, कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही। या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय 4 ठिकाणी, त्याची डागडुजी, त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेला, हा वाघनखासाठी केलेला नाही। एक प्रश्न उपस्थित केला गेला की 350वं वर्षच नव्हतं। मला माहित नाही अध्यक्ष महाराज, मी 7-8 लोक गाऊन हे पुन्हा एकदा नव्हे 10 मोजून घेतलं की शंका असता कामा नये। पण अध्यक्ष महाराज 2 जून आणि 6 जून मागची जी होती 2023 तो 350वा राज्याभिषेक होता आणि आता जो आपण साजरा केला तो 351वा होता। पण 350वं वर्ष म्हणून आपण विविध कार्यक्रमाचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम हे या निमित्ताने आपण केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अतिशय अध्यक्ष महाराज आदर्श राजा आणि रयतेचं राज्य ही कल्पना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवता यावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण काम केलं। एक अध्यक्ष महाराज शंका केली की मग अनेक वाघनख आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख आहे। खरं तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिप्पणी करू शकणार नाही, पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल, कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखाद्याच्या मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंका निरसन करा।